मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। जवळजवळ आता माझ्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। मी पाहायला गेलो तर 2025 ला मी चॅनल 1 जानेवारीच्या डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे डिसेंबरच्या शेवटला 2024 च्या चालू केलेला आणि आता डिसेंबर संपलेला 1 वर्ष झालं। तर माझं एका वर्षामध्ये मी जवळजवळ 1000 सबस्क्राइब करून 1 वर्षाचा माझा इन्कम किती केला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी देखील पाहू शकता। तर तुमचे डोळे देखील चक्क होतील असा मी युट्यूबचा इन्कम कमवलेला आहे। तर तुम्ही पाहू देखील शकता। आता सर्वात अगोदर आपण जाऊया ते म्हणजे वायटी स्टुडिओ। आता आपल्याला इन्कम बघायचं असेल तर युट्यूबचं जे एक अकाउंट असतं दुसरं तिथं तुम्हाला वायटी स्टुडिओ मध्ये जावं लागतं। आता पाहायला गेलं तर सर्वात अगोदर माझं 43,968 या ठिकाणी माझे एका वर्षामध्ये सबस्क्रायबर देखील झाले आहेत। तर अनेक लोकांना वाटतं की मी खोटं बोलतो, तर तुम्ही व्हिडिओची लिस्ट देखील दाखवतो त्याच्यामध्ये माझे खरंच 1000 माझं वर्ष झालं का। तर याच्यामध्ये आपण ओल्ड व्हिडिओ बघूया, त्यामध्ये मोस्ट व्हिडिओ म्हणजे सगळ्यात जास्त कुठला व्हिडिओ बघितला ते देखील बघा। 589 म्हणजे इतक्या लोकांनी माझा पॉप्युलर व्हिडिओ आहे। त्यानंतर मी चॅनल कधी सुरुवात केली म्हणजे ओल्ड व्हिडिओ देखील ह्याच्यामध्ये दिसतो ते देखील आपण पाहूया। त्याच्यामध्ये सॉरी ओल्ड व्हिडिओ ह्याच्यामध्ये पाहूया। थांबा 1 मिनिट। ओल्ड व्हिडिओ ओल्ड व्हिडिओ कुठं दाखवतोय? विजिबिलिटी ओल्ड व्हिडिओ आपण हुडकूया थोडा वेळ थांबा। ओल्ड व्हिडिओ आता विजिबिलिटी अनलिस्टेड पब्लिक प्रायव्हेट व्ह्यूज ज्यामध्ये मॉनिटायझेशन रेस्ट्रिक्शन क्लिप्स ह्याच्यामध्ये काही दाखवत नाही वाटतं ओल्ड व्हिडिओ। चला राहून द्या, आपण सगळ्यात अगोदर पाहूया। आता इन्कम किती आहे ते देखील पाहून घ्या। आता इन्कम किती आहे सगळ्यात अगोदर सुरुवातीला पाहून घ्या इन्कम आपलं। आता सध्या पाहिलं तर माझे $269 हे आता माझं पुढच्या महिन्यात पेमेंट येणार आहे आणि पाहायला गेलं तर हे पुढच्या चालू महिन्याचं हे पेमेंट आहे। तर हे देखील जाणून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनालिटिक्स मध्ये जायचं। माझं जे 2025 इन्कम आहे तो 2025 इन्कम किती आहे ते देखील आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो 2025 इन्कम थोडासा लोड घेते, मी वायफाय चालू करतो। बघा आता माझे व्ह्यूज किती गेलेत आतापर्यंत 3.4 मिलियन। मित्रांनो एका वर्ष मी चॅनल चालू करून माझे व्हिडिओचे हे गेलेत ते म्हणजे 3.1 मिलियन इतके व्ह्यूज गेलेत। त्यानंतर माझ्या ह्याला चॅनलला रीच किती पडलाय बघा ते देखील जाणून घेऊया। थोडासा लोड घेते, वेळ घ्या, वेट। कॉन्टेंट ओव्हरव्ह्यू मध्ये जाऊया। ह्याच्यामध्ये माझा 47,000 वॉच टाइम झालेला आहे। त्यानंतर माझे सबस्क्रायबर देखील चांगले आहेत। त्याच्यानंतर आत्ताचा माझा ह्या महिन्याचा इन्कम आहे $15,000 आणि त्याचे दुसरे देखील पैसे आले ते म्हणजे डॉलरचे, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल $270 म्हणजे त्याचे देखील तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। तर आता एका डॉलरची किंमत असते इंडियाच्या करन्सीमध्ये 88 ते 90 रुपये। 90 गुणिले 270 म्हणजे तुम्हाला किती पेमेंट आली ह्या महिन्याचं ते देखील समजून जाईल। नंतर त्याच्याला पाहिलं तर कॉन्टेंट नाही, ऑडियन्स रेव्हेन्यू, रेव्हेन्यू मध्ये जाऊया। आता रेव्हेन्यू मध्ये सगळ्यात अगोदर बघा माझं हे 15,000 पेमेंट आहे बरोबर। 15,000 पेमेंट गेल्यानंतर आता जानेवारीचं 1797 आहे, आत्ताच आता 2-4 दिवस झालं, 5-6 दिवस त्याचं एवढं आहे। नंतर तुम्हाला डिसेंबर महिन्याचं पाहिलं तर 15,996 डिसेंबर महिन्याचं आहे। त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचं मी 2-3 महिने काम थांबवलं म्हणजे गावाला गेल्यामुळे मी काम थांबवलं। त्याच्यानंतर बघा त्याचा अगोदर नंतर 10,136। त्यानंतर आपला ह्याच्यामध्ये पूर्ण वर्षभराचं जर आपल्याला पेमेंट पाहिजे असेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता बघा हे 28 दिवसाचं 90 दिवसाचं म्हणजे पाठीमागील 3 महिन्याचं पेमेंट दाखवलं। तर तुम्हाला बघा ही म्हणजे हे जे दाखवतं नंतर 365 दिवस माझं पेमेंट किती आलं ते देखील तुम्ही पाहू शकता। तर जाण्याचं त्याला चला तर आपण बघून घ्या। तर मित्रांनो मी 1 वर्षामध्ये 1,09,904 रुपये कमवलेत मित्रांनो एका वर्षामध्ये। मी पार्ट टाइम म्हणजे मी फुल टाइम मी युट्यूबला देत नाही मित्रांनो। मी काम करून राहिलेल्या वेळेमध्ये मी युट्यूबचे व्हिडिओ अपलोड करतो आणि एका वर्षामध्ये 1000 सबस्क्राईब करून 4000 वॉच टाइम करून माझा युट्यूबचा इन्कम झालाय 1,09,904 रुपये। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? तर मी युट्यूबची सुरुवात कशी केली, काय केली ते देखील जाणून घेऊया। चला तर जाणून घेऊया युट्यूबची सुरुवात काय केली। तर मित्रांनो पाहिलं तर मी युट्यूबची सुरुवात देखील अतिशय चांगल्या प्रकारे केली। तर आता ते देखील जाणून घेऊया युट्यूबची सुरुवात कशी केली ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात अगोदर मी युट्यूबची सुरुवात कशी केली ते पाहूया।
सुरुवातीला म्हणजे कॉपीराइट व्हिडिओ काय असतोय, नंतर त्याला म्युझिक लावल्यानंतर कोणत्या गोष्टी काय करायला लागतात, व्हिडिओ कसा अपलोड करायचा, सुरुवातीला 1000 सबस्क्रायबर कसे करायचे, 4000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा, याच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. तरी देखील मी सुरुवातीला माझं चॅनल चालू केला, त्याला मी 1000 जवळजवळ 2300 केले, तिथं माझा 4000 वॉच टाइम कंप्लीट केला. त्यानंतर माझा कॉपीराइट क्लेम आला, ते चॅनल पूर्णपणे रिजेक्ट गेला. त्याच्यावर माझं काम करायचं त्याचा इंटरेस्ट गेला. त्यानंतर मी दुसरं चॅनल खोललं, त्यामध्ये देखील त्याच्यावरती काम केलं, जवळजवळ 16,000 रुपये. आणि जवळजवळ त्याला काय झालं, त्याच्यावर इन्कम बनायला देखील चालू झालं चांगल्या प्रकारे. मला देखील अतिशय आनंद झाला. आईला म्हटलं दुसरा युट्यूब चॅनल खोलला, इथे देखील जवळजवळ 15 ते 16,000 सबस्क्रायबर झाले. म्हटल्यावर आता काम धडाक्याने चालू करूया. जवळजवळ तिथे देखील $70 ते $80 बनले. पहिलं पेमेंट येणार म्हटलं मनामध्ये देखील एक चांगल्या प्रकारची खुशी देखील होती. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन होतं की हे आता हे इन्कम येतील का काय. जवळजवळ $70 ते $88 आलं. $87-88 आल्यानंतर माझा तो चॅनलच रियुजड कॉन्टेंट म्हणजे माझ्याकडून चुकून एक चुकी झाली, ते म्हणजे माझे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं दुसऱ्यानं वापरलेलं, मी त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक वापरलं आणि त्याच्यावरती रियुजड कॉन्टेंट आला. तो देखील जो युट्यूब चॅनल आहे तो युट्यूब चॅनल देखील रिजेक्ट झाला. तर मित्रांनो कारण काय की मला सांगायला आणि मार्गदर्शन करायला कोण नव्हतं. तर मित्रांनो त्यामुळे अनेक अडचणी मला येत गेल्या. जवळजवळ मला युट्यूबवरती सक्सेस व्हायला 2 ते 3 वर्ष झालं. आता मी पुन्हा सुरुवात करणार, म्हणजे हरायचं नाही, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया याच्या देखील पुन्हा सुरुवात केली. तर मित्रांनो सुरुवात केल्यानंतर पाहायला गेलं तर सुरुवात केल्यानंतर काहीतरी अनेक अडचणी येत होत्या. आईला काय करायचं काय नाही करायचं असे देखील वारंवार वाटत होतं की बाबा काहीतरी नवीन सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा मी संभाजी अरविंद स्वतःच्या नावाने चालू केलं. तर ह्या देखील माझी थोडीशी युट्यूबवर ओळख असल्याने आणि थोडासा फेस व्हॅल्यू असल्याने म्हणजे माझ्या चेहऱ्याचे लोकांनी बघितलं असल्यामुळे सबस्क्रायबर देखील जवळजवळ 1 ते 2 महिने म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टास्क असतो तो म्हणजे 4000 कंप्लीट करायचे. आता 4000 कसे कंप्लीट करायचे, हळूहळू मी जे ट्रेंडिंग व्हिडिओ असतात महाराष्ट्रातले ट्रेंडिंग पॉलिटिशियन असेल, नंतर बैलगाड्या शर्यत असेल, असे व्हिडिओ मी अपलोड केले आणि अपलोड केल्यानंतर माझे लगेच 4000 देखील कंप्लीट झाले. आणि माझा महिन्याच्या 3ऱ्या महिन्यापासून इन्कम यायला चालू केला सुरू झाला. आणि त्या एका वर्षापासून तुम्ही डोळ्यांनी पाहिला असेल तर माझा 1 लाख रुपये म्हणजे एका वर्षाचा इन्कम मी जॉब करत मी 1 लाख रुपये कमवले. मित्रांनो तुम्ही देखील युट्यूब चालू करू शकता बिंदास, तुम्ही कोणतेही टेन्शन न घेता युट्यूबला सुरुवात करू शकता. मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे युट्यूबवरून इन्कम येतो. तुमच्याकडे जॉब नसेल, तुमच्याकडे नोकरी नसेल तर चांगल्या प्रकारे देखील तुम्ही इन्कम कमवू शकता. मित्रांनो ही आपली जर्नी जवळजवळ मला 5 ते 6 वर्ष युट्यूबवर सक्सेस व्हायला लागलं. तर मित्रांनो तुम्हाला देखील माहिती हवी असेल तर 1000 सबस्क्रायबर कसे करायचे, त्याच्यानंतर मला 4000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा, त्यानंतर व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचे ते व्हायरल होतील आणि त्याच्यामध्ये पैसे कसे कमवतात, नंतर तुम्हाला बँक अकाउंट युट्यूबला कसं कनेक्ट करायचं, जे काही सगळी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रतिक्रिया सांगा. त्याच्याबद्दल देखील मी नक्कीच कोणाचं जर युट्यूब चॅनल नवीन असेल तर त्याला मी नक्कीच सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल. कारण काय की जे मी खचके म्हणजे खाल्लेले आहेत, जवळजवळ मला 2 ते 3 युट्यूब चॅनल मला बंद करावं लागेल, ते प्रत्येकाच्या दुसऱ्याच्या आयुष्यात येऊ नये असं मला मनापासून वाटतंय. तर तुम्ही कधीही कॉल करा, बिंदास तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमच्या काही युट्यूब बद्दलचे अडचणी असतील ते अडचणी देखील मी लगेच सॉल्व्ह करेन आणि तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो ज्या काही अडचणी मला युट्यूब चालू करताना आल्या होत्या त्यामध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळ्या अडचणी होत्या, वेगवेगळ्या अडचणी देखील होत्या. त्या अडचणीचा सामना करून मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि एका वर्षाच्या आतमध्ये तर मित्रांनो कोणतेही म्हणजे एकदा युट्यूब चॅनल चालू केलं कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, एका हारेने आपलं कधीच अस्तित्व संपत नाही. त्यामध्ये हरलेल्या जागेत तिथनं आणि पुन्हा सुरुवात करायची आणि नक्कीच सक्सेस आपल्याला पुढच्या वेळेमध्ये देखील भेटत असतं. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न केलेला कधीच त्याचं पाहिलं तर आपलं कम्युनिकेशन देखील चांगल्या प्रकारे बिल्ड होतं. त्यानंतर पाहिलं गेलं तर चांगल्या गोष्टी देखील आपल्या युट्यूबमधून शिकायला भेटतात. तर मित्रांनो केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही, तर भेटतो तो अनुभव देखील चांगल्या प्रकारे मिळतो आणि चांगल्या लोकांची ओळखी देखील होतात. मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.